फ्रेंड्स, आज मी बनवते गरम मसाला। मी घरीच गरम मसाला बनवते, विकत कधी आणत नाही। इकडे 1.5 पाव धने आहेत आणि प्रत्येक मसाला हा मी तोळ्याच्या प्रमाणात घेतलेला आहे। 1 तोळा म्हणजे 10 ग्राम। तर इकडे आहे लवंग, मिरी, बडीशोप, चक्रफूल, दालचिनी, तेजपत्ता, दगडफूल, हे आहे बारीक शहाजिरं, जिऱ्याचाच प्रकार शहाजिरं, आणि हे आहे वेलदोडं, आणि हे आपले धणे। तर आपण आता हे एक एक करून भाजून घेऊया आणि याची पावडर बनवूया। घरच्या घरी चविष्ट मसाला तयार होतो, विकतचा मसाला आणत जाऊ नका। त्याच्यामध्ये मिरच्याची देठं घातलेली असतात, त्यामुळे तो मसाला वजनाला जास्त भरतो, भेसळ असते, त्यामुळे घरीच बनवा। पहिल्यांदा मी मंद आचेवरती धने भाजून घेते, नंतर मी बाकीचे मसाले भाजते। धने भाजताना काळजी घ्या, सतत हलवत राहा, नाहीतर करपू शकतात आणि मसाला कडू लागतो। आता मी भाजून घेते चक्रफूल आणि दालचिनी, कारण ते थोडंसं कठीण असतं, त्यामुळे ते दोन्ही वेगळं सेपरेट भाजायचं। बाकीचे जिन्नस मी एकत्र करून भाजून घेते। हे कोरडंच भाजायचं, त्यात तेल किंवा काही दुसरं कोणतीही वस्तू वापरायची नाहीये। तेल बिलकुल वापरायचं नाही, कारण हे मसाले कोरडेच असतात। उसळी भाज्या, डेली भाज्या आपण बनवतो, उसळ, पालेभाजी किंवा कोणताही नॉनव्हेज, त्याच्यासाठी हा मसाला चालतो। आणि संडे स्पेशल मसाला वेगळा असतो, मी तो पुढे दाखवेन। बाकीचे सगळे मसाले पण मी म्हणजे बडीशोप, लवंग वगैरे ते कमी आचेवरती पटकन भाजलं जातं, म्हणून ते मी सगळं एकत्र करून ते भाजून घेते। दगडफुलासहित एकत्र केलंय, त्याच्यामध्येच आपण तेजपत्ता घालूया। तेजपत्ता फक्त कडक होणं गरजेचं आहे, त्याला भाजायचं असं काही नाही, चांगला कडक झाला पाहिजे, म्हणजे तो दळला जातो। आणि मी शहाजिरं शेवटी घालणार आहे, कारण शहाजिरं लवकर करपतं। आता मी सगळे मसाले मिक्सरला दळून घेतलेले आहेत आणि गरम मसाल्याची पावडर तयार करून घेतली। बघा, घरच्या घरीच भेसळमुक्त गरम मसाला तयार झालेला आहे। विकतचा महागही असतो आणि भेसळही असते, त्यामुळे घरीच बनवा। आणि आता हा जो मसाला पावडर आहे ती पॅक बंद डब्यात, हवाबंद डब्यात बंद करून ठेवा। जेव्हा लागेल तेव्हा काढून घ्या मसाल्याच्या डब्यात आणि नंतर डबा बंद करून ठेवा। मला हा मसाला साधारण 2 महिने टिकतो। अर्धा किलोच्या जवळपास झालेला आहे आणि खूप भाज्या चविष्ट होतात, त्याने करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका फ्रेंड्स।